और मैं भी मुंबई का हूँ और मुंबई के अंदर मराठी जो है यहाँ पर मेयर बनना चाहिए। साथ देने के लिए तैयार है मुस्लिम समाज। तो लँड माफिया जो प्रकार आहे ना, ह्याच्यावर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा डोळा आहे, तो भोंग्यापेक्षा हा भयानक आहे। मुंबई को जो है बर्बाद करने के लिए लोग बैठे हैं, बीजेपी के लोग, तो उसके लिए एक ही आवाज उठेगी, वो उद्धव साहब ठाकरे की आवाज। मुंबई को बचाना है तो इसके लिए हमको उद्धव राज साहब ठाकरे के साथ आना है। ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको। आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। त्या वॉर्डातून आलेल्यात आपल्या उमेदवाराला इथं बोलावलंय का? एबी फॉर्म मिळालाय की मिळणार आहे? नाही, मिळणार आहे आणि काही मिळालेलं आहे, परंतु वॉर्ड नंबर 65 आणि 66, परंतु त्यापेक्षा ऍक्च्युली जे पक्ष निर्णय देतील त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। असं नाही की आम्ही विरोधात, मिळालं तर आम्ही समर्थनार्थ आहोत आणि नाही मिळालं म्हणून विरोध आहे। परंतु कुठेतरी काम करत असताना कार्यकर्त्यांचं जे इक्वेशन आहे आणि तिथे जो परफॉर्मन्स आहे, आता आम्ही माझी म्हणून मी मागच्या वेळेला लढलोय आणि ह्या वेळेला डावळून एखाद्या आमदार, बाजूच्या वॉर्डाचा आमदार तो ठीक आहे, युबीडीचा आपल्या पक्षाचा आहे, परंतु तिथे 6 त्यांचा अधिकार असताना मग बाजूच्या वॉर्डात येऊन जर देणं, आणि जर तसं असेल तर आमच्या तुम्ही कार्यकर्त्यांना जो वर्षानुवर्ष तिथे काम करतोय, तर त्या पद्धतीचं आमचं मत मांडणं आहे। आणि जे पक्ष देतील, जे पक्षाचा निर्णय असेल ते आम्हाला मान्य, आम्ही त्याच्या विरोधातही जाणार नाही। दिलं म्हणून करणार, नाही दिलं म्हणून विरोधात जाणार, ह्यातला आम्ही शिवसैनिक ना, आम्ही बाळासाहेबांचे समर्थक आहोत। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। आमचे विभाग प्रमुख ऍडव्होकेट अनिल परब साहेबांच्या आम्ही नेतृत्वात काम करणारे हे मावळे आहोत, कार्यकर्ते आहोत। तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे आता आजच राज ठाकरेंचा तिथे मार्गदर्शन सोहळा झाला होता, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की मार्गदर्शन मेळाव्यामध्ये की आपल्याला मुंबईसाठी एकत्र यायचंय, नाराजी सोडून मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय। मग उमेदवारी अर्ज नाही मिळाला तरी चालेल, तुमची पण हीच भावना आहे, उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल, मुंबईसाठी एकत्र यायचंय। मग निवडणुका तर लांबल्या, मग काय, मग मुंबईसाठी एकत्र आलो पण आपलं राजकीय करिअर नाही झालं तर चालणार आहे? नाही, ठीक आहे, काय माहिती आहे, आणि हा जो प्रश्न येतो की जर आणि तर मध्ये, परंतु शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो। एक लक्षात ठेवा, जेव्हा पक्षासाठी आपण हे जे करतोय ना, हे जे संघर्ष करतोय, मिळालं म्हणून आपण मग एखादा त्या चुकीचं वागणं, तर मुंबई आपण एकीकरण करणार कसं? मुंबईमध्ये मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊन आणि मराठी माणसांच्या भल्यासाठी, म्हणजे जो लढतोय ना तो मराठी माणूस आहे, आणि ज्याला न दिला तो मराठी माणूस आहे म्हणून जाऊन नुकसान करणं हे पक्षासाठी घातक, आणि हे होऊ नये। आणि त्या मताचे तर आम्ही नाही आहोत। आम्ही मराठी माणसांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहणारा, म्हणजे हिंदू बोलून जे, खोटं बोलून जे राजकारण करणारे आहेत, म्हणजे ह्यांना महाराष्ट्राची सत्ता पाहिजे, मुंबई महानगरपालिकेचा मेयर बसणं पाहिजे, परंतु हा मराठी माणूस छाती ठोकपणे सांगून मराठी माणसांचं म्हणजे कसं आहे, त्यांची काळजी नाही, परंतु काळजी नसताना म्हणजे सत्ता हवी आहे पण मराठी माणसांना तिथे बसवण्यामध्ये यांना इंटरेस्ट नाही। हे जे दुटप्पीपणा ज्या पक्षाचा चाललाय, म्हणजे ज्यांचं सेंट्रल आणि स्टेटमध्ये राज्य असताना हा जो दुटप्पीपणा आहे की त्यांना मराठी हा माणूस दिसतच नाही। मग मराठी माणसाचं जर हित यांना दिसत नसेल, जर यांना हिंदूंचं हित दिसत असेल, तर हिंदूंचं काम करण्यासाठी यांना महाराष्ट्र राज्य दिलेलं आहे ना, यांना देशात हिंदूंचं रक्षण करण्यासाठी देशाचं हित दिलेलं आहे ना, मग त्यांनी ते पाहावं। आणि इथे जर मराठी माणूस म्हणून 2 मराठी माणूस एकत्र येऊन जर मागच्या 20-25 वर्षांनंतर एकत्र येऊन मराठी आणि ठामपणाने बोलतायत की आम्ही मराठ्यांसाठी करणार आहोत, आणि मराठ्यांसाठी करणारे हे 2 भावंड म्हणजे उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे ठामपणाने बोलतायत की मराठी माणूस आणि हा मुंबई मराठी माणसांचं अस्तित्वाची वेळ आहे, आणि ते दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत। आपण इथे आणखीन काही जण आहेत, आपण कोणाबरोबर आलेला आहात, कुठल्या वॉर्डातून आलेला आहात आणि कशासाठी आलेला आहात? हिंदी में बात करो, कोई बात नहीं। अगर उदय साहब अगर टिकट देते हैं इनको तो लड़ने के लिए तैयार, मुस्लिम समाज तैयार है। मराठी महापौर होगा मुंबई का तो चलेगा आपको? क्यों चाहिए मराठी महापौर? और ये मराठी हित के लिए बात कर रहे हैं दोनों ठाकरे, फिर भी आप उनके साथ क्यों है? क्यों वोट करना चाहते हैं? करेंगे वोट ठाकरे के लिए, मराठी हित के लिए बात करेंगे फिर भी? ये भी अगर उन लोग चाहते हैं तो हम साथ देने के लिए तैयार है। मुस्लिम समाज क्यों मुस्लिम समाज ठाकरे को साथ देगा? इसलिए वो क्या अच्छा काम भी किए थे पहला कोरोना में, इसमें तो इसके लिए हम साथ देने के लिए तैयार है। कौन सा वार्ड है आपका? हमारा 66 में। तर आपण
आणखीन काही कार्यकर्त्यांशी बोलूयात. इथं कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी समजून घेऊयात. कुठून आलेले आहेत, कुठल्या वॉर्डमधनं? 60 मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे निवडणूक लढत आहेत आणि तुमच्या उमेदवाराला जर नाही मिळाला अर्ज तर चालणार आहे? म्हणजे उमेदवारी अर्ज नाही मिळाला तरी चालेल, मुंबई जगली पाहिजे म्हणून निवडणुकांमध्ये फुल सपोर्टने उतरणार ठाकरेंच्या? उतरणार. त्यांना आपण ते स्वतः बोलत नसल्यामुळे आपण फार त्यांच्याशी बोलू नाही शकत. कार्यकर्ते थोडं आहे. हाँ, या कहाँ से आए हैं आप, कौन से वार्ड से? हम वार्ड अंधेरी वेस्ट वार्ड नंबर 66 से आए हैं. अच्छा, हमारे यहाँ पर झोपड़पट्टी का बड़ा मसला है एसआरए को लेकर के, जो पिछले 1 साल से हम लोग वहाँ पर उससे जो जूझ रहे हैं एसआरए के उससे लेकर के. ये जो ठाकरे है वो मराठी महापौर होना चाहिए ऐसा कह रहे हैं, मुंबई में मराठी महापौर होना चाहिए. फिर भी क्या आप ठाकरे को वोट करेंगे? मुंबई का जो महापौर है मराठी होगा, मराठी लोगों के लिए साथ आना चाहिए, मराठी लोग बचने चाहिए, ऐसा कहने वाले ठाकरे को वोट करेंगे? ठाकरे के कार्यकर्ता क्यों है आप? हम लोग ठाकरे के कार्यकर्ता इसलिए है कि यहाँ पर जो है हमारे यहाँ पर जो है जो बीजेपी के लोग हैं जो मुसलमानों को जो है वहाँ पर जो है तकलीफ पहुंचा रहे, पानी से लेके लाइट से लेकर के झोपड़पट्टी से लेकर के घरों को तोड़ने पर सब लोग वहाँ पर जो है वो कर रहे हैं. तो उसके लिए एक ही आवाज वहाँ पर उठ रही है, वो है उद्धव बाला साहब ठाकरे की आवाज उठ रही है. जिनके लोग वहाँ पर लोग गरीबों की मदद के लिए आगे आ रहे हैं, तो इनके लिए इनके अंदर कोई जात भेदभाव नहीं है. ठाकरे जो है हमारे बाला साहब ठाकरे के जो वंशज है उद्धव साहब ठाकरे, इनके अंदर कोई जो है जात पात नहीं है, ये सबके लिए काम करते हैं, समझे ना. तो यहाँ पर हमारे लिए उद्धव साहब ठाकरे, और मैं भी मुंबई का हूँ और मुंबई के अंदर मराठी जो है यहाँ पर मेयर बनना चाहिए. हमारी ये जो है इसके लिए मेहनत कर रहे हैं हम लोग यहाँ पे. मुंबई को बचाना है ऐसे ठाकरे कहते हैं. सचमुच आपको लगता है मुंबई को इस इलेक्शन में बचाने की नौबत आ पड़ी है? बिल्कुल बिल्कुल, क्योंकि यहाँ पर जो है ना मुंबई को जो है बर्बाद करने के लिए लोग बैठे हैं, बीजेपी के लोग. तो उसके लिए एक ही आवाज उठेगी, वो उद्धव साहब ठाकरे की आवाज. किस तरह से बर्बाद करने के लिए बैठे? जो झोपड़ झुक गई, जो बाला साहब ठाकरे का जो सपना था, जो यहाँ पर जहाँ पर झुग्गी वहीं पर मकान बना के देने का जो सपना था, जो बाला साहब ठाकरे ने यहाँ पर मुंबई में किए थे, तो आज ये बीजेपी के लोग जो है यहाँ से रहवासियों को जो है उजाड़ने के चक्कर में बैठे. जो 1960 से लोग रह रहे, बोलते यहाँ नहीं मिलेगा, यहाँ से उनको बाहर फेंका जाएगा. तो इसके लिए एक ही आवाज उठ रही है कि झोपड़पट्टी जहाँ पर है और उद्धव साहब ठाकरे एक जहाँ झुग्गी वहाँ मकान बना करके दे. मुंबई के इलेक्शन में क्या हिंदुत्व का मुद्दा होना चाहिए या मराठी मुंबईकर का मुद्दा होना चाहिए? मराठी लोगों के, मुंबई के लोगों के विकास के हित का मुद्दा होना चाहिए? मुंबई के लोगों के विकास का मुद्दा होना चाहिए और मराठियों का ही मुद्दा होना चाहिए. और हम सब लोग महाराष्ट्र के अंदर में रहते हैं, मुंबई का है, मेरा जन्म मुंबई में हुआ है और हम जो है मुंबई के अंदर मराठियों के साथ में है और पूरे हम मुसलमान लोग जो है उद्धव साहब ठाकरे के साथ में. लेकिन अभी तो वो राज ठाकरे से जुड़ गए जिन्होंने वो मस्जिद के ऊपर जो लाउड स्पीकर लगाते हैं उसको विरोध किया था, और वो वैसे वाले राज ठाकरे अभी उद्धव ठाकरे के साथ इलेक्शन लड़ेंगे. फिर भी आप उद्धव ठाकरे को वोट करेंगे? आपको ऐसा नहीं लगता कि उन्होंने तब विरोध किया था तो अब उन्हें दिखाने की वक्त है तो हम उन्हें वोट नहीं करेंगे क्योंकि वो उद्धव ठाकरे के साथ आए? राज ठाकरे साहब ने जो कहा था, उन्होंने एक राजनीति के तौर पर कहा था, लेकिन अभी जो है इस वक्त जो है हमको सिर्फ जो है मुंबई को बचाना है, तो इसके लिए हमको उद्धव राज साहब ठाकरे के साथ आना है. और राज ठाकरे का जैसा आपने जिक्र किया आहे, म्हणजे तुम्ही मग ऍक्च्युली तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत जे बोललात भोंग्याच्या बाबतीत, परंतु तो कसं एक छोटंसं लिमिटेशन, मस्जिद किती असतील, परंतु लाखोच्या संख्येने असलेले घरं, त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री जे म्हणजे ज्यांची दायित्व आहे, त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जो पसरलेला जो भूखंड आहे त्या भूखंडाचं सगळं श्रीखंड एका व्हर्टिकल याच्यामध्ये उभं करा आणि बिल्डिंगमध्ये कोंबा, म्हणजे देण्याची मानसिकता नाही, परंतु बकाल भूमी जो लँड माफिया, तो लँड माफियाचा प्रकार आहे ना, ह्याच्यावर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा डोळा आहे. तो भोंग्यापेक्षा हा भयानक आहे. कारण तर लोकांचं जर 60 ते 70 हजार जर झोपडपट्टी तुम्हाला कमी करायचं असेल तर भोंग्यापेक्षा ही संख्या कमीच आहे ना. त्यांचं असं म्हणणं आहे की भोंग्यापेक्षा भयंकर आहे ते म्हणजे की जमिनीचा मुद्दा आहे, भूखंडाचा मुद्दा आहे. इथे आणखीन काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न. ते आधीच घाबरले आहेत. लोक घाबरून बोलत नाहीयेत, ऍक्च्युली ते कार्यकर्ते म्हणून आलेले असल्यामुळे नाही. पण जर मुंबई वाचवायची तर ती मुंबई कोणापासून वाचवायची आणि का वाचवायची आहे?
मुंबई वाचवायची म्हटलं तर आता मुंबईत जे आपल्या जातीचे मराठी माणसं नाहीयेत, त्यामुळे ते त्यांच्या स्वार्थासाठी घुसलेली आहेत मुंबईमध्ये. आपल्या बाळासाहेब ठाकरेंचा एकच उद्देश होता की मुंबई आपली आहे, ती कुणाच्या बापाची नाही, तर ती आपलीच राहायला हवी. म्हणून मराठी माणूस पुढे यायलाच हवा. त्याच्यापासूनच मुंबई वाचेल. म्हणजे मुंबई कोणापासून वाचवायची आहे? आता जर वाचवायचं असेल म्हणजे समोर कोणीतरी शत्रू असावा लागतो ना, तर मुंबई कोणाच्या ताब्यात आहे किंवा कोण आहे असं की ज्याच्यापासून आपल्याला मुंबई वाचवायला पाहिजे? कोण आता असं एवढं आम्ही फ्लुएंट नाही बोलू शकत, पण तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई वाचवली पाहिजे आणि त्याच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचं जे म्हणणं आहे की मुंबई आपली मराठी माणसाची आहे, त्या अनुषंगानं मुंबई वाचवण्यासाठी आपले प्रयत्न झाले पाहिजेत. कुठल्या म्हणजे वॉर्डातनं आलेले आहे? तुमचा उमेदवार एबी फॉर्म घ्यायला आलेला आहे का? आमच्या बहिणाचा उमेदवार आहे. एबी फॉर्म साठी बोलावलंय? अच्छा, फोन आला होता मातोश्रीवर? हो, आतमध्ये सगळं चालू आहे. त्या पद्धतीने आता कधीही फोन येईल आतमध्ये. नाव काय आपलं? मी स्नेहल दीपक जतन, जोगेश्वरी विधानसभांमधनं 52 वॉर्डमधनं आलेले. तर तिथून मला तिकीटसाठी चान्सेस आहेत. त्याच उमेदवारीसाठी मी इथे उभी आहे. बरं, आता असं आहे की आज राज ठाकरेंनी सांगितलं ते म्हणजे की मराठी मुंबईकरांसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. म्हणजे मुंबई वाचवायची आहे आपल्याला. तिकीट मिळालं नाही मिळालं रुसून जायला नको असं राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षातल्या जे कार्यकर्ते आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सांगितलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, बरोबर आहे. कारण आपल्या महाराष्ट्रातच ऍक्च्युली आपल्याला आज जे काही महत्व दिलं जात नाहीये, बाहेरून येतात आणि आपल्या महाराष्ट्रातून जे काही आपलं वक्तव्य जे काही कमी होत चाललेलं आहे, तर ते होता कामा नये. ह्या गोष्टीची आपण काळजी प्रत्येकी मावळ्याने घेतली पाहिजे. कारण महाराजांचीच ऍक्च्युली जी काही निष्ठा आहे ही प्रत्येकाच्या मनात राबली पाहिजे. आणि त्याच हिशोबाने आज आपण महाराजांना तर पाहिलं नाहीये, पण बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, आपण ह्यांना तर पाहिलंय. त्यांच्या प्रत्येक उपदेशाखाली आपण ह्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणात आणून आपण आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्र आणि मुंबई वाचवायची आहे. मुंबईकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई कोणापासून वाचवायची आणि का वाचवायची असं तुम्हाला वाटतं? मुंबई का वाचवायची, कोणापासून वाचवायची हे पण सांगा. कोणापासून म्हणजे आज जे काही बंडखोरी चालली आहे आज महाराष्ट्रात, आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला हिंदुत्वासाठी, आपल्याच देशामध्ये राहून आपल्याला आपल्या हिंदुत्वासाठी जे काय म्हणजे भानगडी ज्या काय होत आहेत, तर त्याच्यातून आपल्याला वाचवलंच पाहिजे आपल्याला. कारण ह्या बीजेपी हे सगळा संघ, पण शिवाय बंडखोरी केलीच गेली ना, शिवसेनेमध्ये जी काही बंडखोरी केली गेली, तर आज ऍक्च्युली त्यांच्याच खांद्यावर उभं राहून ही काही बंडखोरी केली, तर ही योग्य आहे का असं मला वाटतं. तर त्या हिशोबाने प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडला पाहिजे आणि त्याच हिशोबाने आपण प्रत्येकाने मतदाराने प्रत्येक ओट त्याच हिशोबाने टाकलं पाहिजे. आपल्या मराठीतला आपला आत्मविश्वास जागरण करून आणि जो काय आहे मनातला हिंदुत्व आणि आपलं स्वराज्य जसं ऍक्च्युली महाराजांनी घडवलेला, तसंच आपला स्वराज्य आणि आपला महाराष्ट्र आपल्याच हद्दीत राहिला पाहिजे. ह्या प्रत्येक मावळ्यांनी आणि प्रत्येक घरातल्या एक पक्षांनी कळून आपलं मत ऍक्च्युली दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई वाचवली पाहिजे आणि राज ठाकरेंनी आज जे सांगितलेलं आहे ते म्हणजे की उमेदवारी मिळो की न मिळो आपल्याला मुंबई वाचवण्यासाठी लढायचं आहे. त्यामुळे रुसून जाऊ नका, कामाला लागा आणि निवडणुकीची तयारी करा. निवडणुकीच्या तयारीमध्ये उमेदवारांसाठी झोकून द्या. तर तशा पद्धतीचं मत इथं ठाकरेंचे शिवसैनिक जे इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की खरोखर कार्यकर्त्यांना वाटतंय की मुंबई वाचवली पाहिजे. मुंबई कशा पद्धतीनं वाचवली पाहिजे याच्याबद्दल ते काय बोलतात हे सुद्धा समजून घेऊयात. आता इथं अनेक लोक आहेत, काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. मुंबई कुठल्या वॉर्डातनं आलेला आहात तुम्ही? तुमचा उमेदवार आत गेलाय का? एबी फॉर्म साठी आलाय का? एबी फॉर्म के लिए साहब ने बुलाए हैं. अभी हम लोग वार्ड 183 भी है और 186 भी, दोनों हमारे यानी शाखा प्रमुख गए हैं. अभी क्या होगा अभी साहब फाइनल करेंगे. मुंबई को बचाना है, इसके लिए हमें साथ रह के लड़ना पड़ेगा, ऐसे राज ठाकरे ने आज उनके कार्यकर्ता के मेळावा में कहा है. तो उन्होंने कहा है कि अगर इलेक्शन में आपको टिकट भी नहीं मिले फिर भी साथ जुट के एक साथ आके हमें मुंबई के लिए काम करना चाहिए. तो आपकी क्या भावना है? क्या आपको ये सही लगता है कि उम्मीदवार को टिकट न मिले भले ही, लेकिन फिर भी इलेक्शन के लिए काम करना जरूरी है? जरूरी है, क्योंकि जो आदेश आता है मातोश्री से उसको पालन करना हमारे लिए जरूरी है. क्योंकि आने वाले बीएमसी में जो 27 सालों से उद्धव साहब यानी शिवसेना का जो वर्चस्व है, तो कोई भी यानी अधिकारी यानी कोई भी मुंबई वासियों को कोई तकलीफ नहीं है. पानी से हो, बिजली से हो, सफाई से हो. लेकिन ये नहीं चाहते कि भाई बीएमसी भी अगर चली गई
आने वाले वक्त में मुंबई वासियों को, सब जनता को त्रास हो जाएगा। मुंबई को किससे बचाना है? कौन है जिससे मुंबई को बचाने की नौबत आ पाई? आप भी समझदार हैं, जनता भी समझदार है, ये सब बोलने की बात नहीं है। समझदार को इशारा काफी होता है। किससे बचाना है? तो जो अपोजिशन वाले वो उसी से बचाना है। सब तो बिक ही रहा है। जॉब कहाँ है? 1500 रुपये अगर महिला को दिया जा रहा है तो भाई का हिस्सा, बाप का हिस्सा काटा जा रहा है। ये पब्लिक को समझ में नहीं आ रहा है क्या? सब समझ में आता है, लेकिन कैसा है, 1500 रुपये आपको देने के बाद आपकी महंगाई कहाँ जा रही है, बेरोजगारी कहाँ जा रही है, उसका क्या? खाली 1500 लॉलीपॉप देकर पूरा डेग खाली करना अच्छी बात नहीं है। अभी माइनस में था बीएमसी 650 कोटी, आज उद्धव साहब ने 92,000 यानी जमा किया कैपिटल, उसमें से भी चोरी हो गया। तो ये सब समझने की बात है। मुंबई को बचाना है तो यानी ठाकरे ब्रांड को लाना है। लेकिन अभी जो आपने कहा, जिस तरह से राज ठाकरे अभी साथ में आ रहे हैं उद्धव ठाकरे के, वो राज ठाकरे है जो कह रहे थे कि जो मस्जिद के ऊपर का लाउड स्पीकर है, तो देखो राजनीति है, सब समझदार है, वो बोलना पड़ता है अपने आप को जिंदा रखने के लिए। हर आदमी बोलता है। वैसा भी मेरे पास वीडियो पड़ा है। सब बीजेपी अगर हिंदुत्ववादी बोल रहे तो मेरे पास अभी आपको मैं डायरेक्ट लाइव बता सकता हूँ। और हमारे फडणवीस साहब ने भी अल्लाह अकबर भी बोला है, अल्लाह हाफिज भी बोला है, वो बोरी समाज के साथ जाके अफ्तारी खोला है। ये सब राजनीति है। हमको राजनीति से मतलब नहीं है। हमको जनता को क्या सुविधा दे सकते, जनता का कैसे भला कर सकते, वो सोचने का, राजनीति नहीं। काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता। राज ठाकरेंचं वक्तव्य असेल, राज ठाकरेंची आधीच्या भूमिका असतील, या अनुषंगानं आपण मुस्लिम कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला। पण मुंबई वाचवायची आहे हा एक महत्वाचा मुद्दा इथं आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यामध्ये प्रमुख पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुंबई वाचवण्यासाठी सोबत काम करायचं आहे ही त्यांची भावना आहे। तर आता वरळीच्या अनुषंगानं आपण चर्चा केली होती। वरळीमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे उमेदवारी अजूनपर्यंत दिली गेलेली नाहीये असं म्हटलं जातंय ते म्हणजे की आदित्य ठाकरेंचा हा कॉल आहे की वरळीच्या उमेदवारांच्या अनुषंगानं आतापर्यंत निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळेच आणखीन काही प्रतीक्षा ही वरळीतनं ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांना करावी लागणार आहे असं सुद्धा म्हटलं जातंय। किशोरी पेडणेकर यांना आपण म्हणतोय ते प्रमाणे की त्यांना उमेदवारी तर दिली जाईल, पण किशोरी पेडणेकर यांच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर त्यांना उमेदवारी केव्हा आणि कशा पद्धतीनं मिळेल हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे। तर त्या दृष्टीनं लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की किशोरी पेडणेकर यांना आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज मिळतो का, केव्हा मिळतो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे। दरम्यान महत्वाचे अपडेट्स, लाईव्ह विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक केलं तर महत्वाचे नोटिफिकेशन येतील। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा मुंबई तकला नक्की फॉलो करा। mumbaitak.in ही आपली वेबसाईट आहे, तिथं सविस्तर बातम्या वाचता येणार आहेत। आता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे। माझ्यासोबत कॅमेरामन आहे साहिल चव्हाण। हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद।